कीर्तन 17वे पंचपदी अनुक्रम कीर्तनाचा अभंग। बहुत जन्मा अंती जन्मलासी नरा, देव तो सोयरा करियाता, देव तो सोयरा करियाता, देव तो सोयरा करियाता। करियाता बापा स्वहिताचा स्वार्थ, अनर्थाचा अर्थ सांडी परता, अनर्थाचा अर्थ सांडी परता, अनर्थाचा अर्थ सांडी परता। सांडी आता कुडी कल्पनेची वाट, मार्ग आहे नीट पंढरीचा, मार्ग आहे नीट पंढरीचा, मार्ग आहे नीट पंढरीचा। पंढरीसी जावे सर्व सुख घ्यावे, रूप ते पाहावे विटेवरी, रूप ते पाहावे विटेवरी, रूप ते पाहावे विटेवरी। विटेवरी उभा आनंदाचा कंद, विटेवरी उभा आनंदाचा कंद, विटेवरी उभा आनंदाचा कंद। तुका नाचे छंदे नाम घोषे, तुका नाचे छंदे नाम घोषे, तुका नाचे छंदे नाम घोषे। बहुता जन्मांती जन्मलासी नरा, बहुता जन्मांती जन्मलासी नरा, बहुता जन्मांती जन्मलासी नरा। देव तो सोयरा करियाता, देव तो सोयरा करियाता, देव तो सोयरा करियाता। बहुता जन्मांती जन्मलासी नरा, देव तो सोयरा करियाता। करियाता बापा स्वहिताचा स्वार्थ, अनर्थाचा अर्थ सांडी परता। सांडी आता कुडी कल्पनेची वाट, मार्ग आहे नीट पंढरीचा। पंढरीसी जावे सर्व सुख घ्यावे, रूप ते पहावे विटेवरी, विटेवरी उभा आनंदाचा कंद। तुका नाचे छंदे नाम घोषे। हे जीवा, तू पुष्कळ जन्म मागे घेतले आहेस, पण तुला नरदेह मिळाला नाही, तर तो आता तुला मिळाला आहे। तुझी सोय बिघडली आहे, करिता तू देव सोयरा कर व आपले हित करून घे। तू जीव आहेस व तुझे मागे अनेक जन्म झाले आहेत, पण नरदेह मिळाला नव्हता। आम्हाला अनेक जन्मामध्ये दुःख मिळत आहे, ही आमची सोय बिघडली आहे। किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, विचाराने क्रिया केली तर सोय दुरुस्त होते। मी कोण आहे, कोठून आलो, अनेक योनी का फिरतो, याचे ज्ञान नाही, याचा विचार आमच्या ठिकाणी नाही। देहाची लक्षणे काय व माझी म्हणजे जीवाची लक्षणे काय आहेत हे माहीत नाही। संत महात्मे देव कुणाला म्हणतात याची याला बुद्धी नाही। कधी भागवत ज्ञानेश्वरी ग्रंथ पाहिले नाहीत व वाचले तरी त्यातून विचाराने ध्येय निवडून काढले नाही। हा देहालाच जीव म्हणतो आहे। देव कसा असावा, तर तोही माझ्यासारखा आकारी असावा, तर तशाच कल्पना करतो। आपुलेच मन करी आपणा बंधन, किंबहुना ऐसे समस्त, जेने मनुष्य धर्म प्राकृत, तयाची नाव मी ऐसे विपरीत जाता तयाचे। जव आकारो एक पुढा देखती, तव हा देव येणे भावे भजती, मग तोची बिघडलिया टाकीती नाही म्हणून। माते येणे येणे प्रकारे, जाणती मनुष्य ऐसे आकारे, म्हणून ज्ञानची ते आधारे, ज्ञानासी करी। ज्ञानेश्वरी। आपल्याच कल्पनेने हा आपल्या पायात खोडा घालतो। मनुष्याला मनुष्य करिता येईल, पण त्याला वृक्ष पाषाणादी कुत्रे मांजरे वगैरे करता येणार नाहीत, आणि देव तर सर्व करता आहे। आम्ही आपल्याच कल्पनेने देव बनविला व भक्तीही बनविली। सर्व उपाय आपल्याच कल्पनेचे आहेत, ज्ञानेश्वरीकडे पाहत नाही। उपास पारणे न लगे वनसेवन, न लगे धूम्रपान पंचाग्नी साधन। हा सगळा आमच्या कल्पनेचा बाजार आहे। काय कर्तव्य असेल तर एक विवेक पाहिजे। आम्हाला संसाराचेही ज्ञान नाही। देह तितुका प्रारब्धाधीन आहे। या देहाचे प्रारब्ध जर सत्ताधीश करता आहे, तर तसे तसे होणारच। तर आम्ही कर्माचे कर्तृत्व का घ्यावे व उगीच वासना का वाढवाव्या। देहाचे सुखदुःखही प्रारब्धाचे अधीन आहे। दोन्ही क्रियांना विचार ज्ञान नाही। संसाराचा करता मी हा जो अहंकार बसला आहे व
तो कोणत्या रीतीने काढावा याचे ज्ञान आपल्याला कुठे मिळेल? ही सोय आमची बिघडली, ती ज्ञाना वाचून दुरुस्त होणार नाही. हे ज्ञान सांगणारा वाचून कसे प्राप्त होईल? तर ते या नरदेहातच होईल, अन्य देहात विचार नाही. तुकाराम महाराजांना नरदेह मिळाल्याचा आनंद झाला व आम्हाला का होत नाही? अनर्थ होईल अशी क्रिया करू नको. आत्मबुद्धी सोडली तर परबुद्धी घेतली, हा अनर्थ झाला. स्वतः ब्राह्मण असून म्हणतो मी परीट आहे व रात्रंदिवस देहाचे धुणे धुतो. याने अन्य अहंकार धारण केला म्हणून जन्मजन्मीचे दुःख भोगावे लागते. हा अनर्थ होत चालला आहे. कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे. काही नेनोनिया आन एक विठ्ठलची जाण, हेची भक्ती हेची ज्ञान एक विठ्ठलची जाण. ज्ञान कोठे होईल? तर सद्गुरु वाचूने सापडेना सोय, धरावे ते पाय आधे आधे. आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. लोह परिसाची नसाहे उपमा, सद्गुरु महिमा आगाधचे. तुका म्हणे कैसे आंधळे हे जना, गेले विसरून खऱ्या देवा. ब्रह्मदेव शंकर विष्णू यांच्यापेक्षा सद्गुरूंचे महत्त्व श्रेष्ठ आहे. संताविन प्राप्ती नाही, ऐसी वेद देतो ग्वाही. संत कोणास म्हणावे? तर ज्यांना सोय दुरुस्त करण्याचा विवेक आहे. त्यांना शरण जावे म्हणजे तुझी सोय दुरुस्त करतील. ते चुकलेल्या देवाचे आम्हाला ज्ञान सांगतील, त्यांनाच संत म्हणावे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वी देव सत्यत्वे, देवतयाजवळी असे पापनाशे दर्शने. नवती ते संत माळा मुद्रांच्या भूषणे, करिता कीर्तने नव्हती संत. वरील संतांना शरण जा म्हणजे ते तुला विवेक ज्ञान आत्मज्ञान करून देतील. देवदावी ऐसा कोण भेटे गुरु, तयाचा उपकार माथा माझ्या. देहात देव आहे. पूर्वीच्या संतांनी देहातील देवाचे ज्ञान करून घेऊन त्याची भक्ती केली. ग्रंथावरून त्या भगवंताचे ज्ञान होणार नाही. जसे पुस्तकांवरून विद्या येणार नाही, त्याला मास्तरच पाहिजे, तसे सद्गुरू वाचून स्वहिताचे ज्ञान होणार नाही. हातीचे निधान जाय, मग तू करशील काय. सांडिल्यावरी हाय नचले उपाय. तर या नरदेहाचा फायदा करून घ्यावा, खरा मार्ग धरावा. संगत धरावी साधूजनांची, रहाटी ठेवी हरिभजनाची. मौज मारावी सगुण भक्तीची, प्रेमामृत घ्यावे. तैसे फळ तोडून घ्यावे, बीज पेरावे, तैसे फळ तोडून घ्यावे. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल.